नमस्कार, मी श्रद्धाची आई. श्रद्धा ही लहानपणापासूनच खूप वेगळी आणि हुशार मुलगी आहे. म्हणजे म्हणतात ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याचप्रमाणे श्रद्धाची हुशारी आम्हाला लहानपणी छोट्या छोट्या गोष्टींमधून कळत होती. ती 4थीला असताना जेव्हा तिने प्रथम अबॅकसची ट्रॉफी पटकावली तेव्हा आम्हाला खूप मोठा आनंदाचा आणि अभिमानाचा धक्का बसला. लॉकडाऊनमध्ये तिचे 2 वर्ष थोडंसं अभ्यासाचं नुकसान झालं. 11वी 12वीला मात्र देशमुख सरांच्या मार्गदर्शनाखाली तिने नीटचे क्लास जॉईन केले आणि तिची प्रगतीचा जो वेग आहे तो वाढला. आम्हाला माहित होतं श्रद्धाची जिद्द, चिकाटी, अभ्यास करण्याची जी तयारी आहे, शेवटी हा जो प्रवास आहे तो सार्थक केला. पण त्यासाठी तिने जी मेहनत केली आहे ती खरंच कौतुक करण्यासारखी आहे. म्हणजे सकाळी ती पहाटे 3ला उठणे, परत 6 वाजता क्लासला जाणे, त्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत क्लासमध्ये अभ्यास करून रात्री घरी आल्यानंतर पण परत अभ्यास करणे, हा जो स्टॅमिना टिकून ठेवला तिने, त्याच्यामुळे हा प्रवास शक्य झाला. दीदी तू डॉक्टर श्रद्धा साबळे हा जो प्रवास आहे तिचा, त्याच्यामध्ये तिची खूप मेहनत आणि खूप अभ्यास आहे आणि त्याचं आम्ही साक्षीदार आहोत. आणि माझं स्वप्न होतं की माझ्या मुलीने काहीतरी वेगळं करावं, ते तिने आज सार्थक केलं, याचा मला खूप अभिमान आहे. मी तिला एकच सांगू इच्छिते की दीदी तू खूप मेहनत केली आणि तुझ्या मेहनतीची मी साक्षीदार आहे. तू आमचं स्वप्न साध्य करण्यासाठी आणि स्वतःचं जे आहे ध्येय ते पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत केली बाळा. मला तुझं खूप अभिमान आहे आणि आज मला वाटतंय की हो, जे तू ठरवलं होतं आणि आम्ही तुझ्यावर विश्वास टाकला ते दीदी तू पूर्ण केलं, त्याच्याबद्दल मला तुझा खूप कौतुक वाटतं. श्रद्धा, मी कधी तुला असं बोललो नाही, पण एक वडील म्हणून मला तुझा खूप अभिमान आहे. शब्द कमी पडतील सरांबद्दल. मी इथपर्यंत आले फक्त त्यांच्यामुळं. माझ्यामध्ये रिपीट करायची सुद्धा डेअरिंग नव्हती. शेवटपर्यंत एवढा स्टॅमिना टिकवायची सरांनीच करून घेतलं. शेवटी जेव्हा म्हणजे 11वी 12वीमध्ये असणाऱ्यांची गोष्ट थोडी वेगळी असते, रिपीटर्स वाल्यांची थोडी वेगळी असते. 11वी 12वी वाल्यांना सगळं पहिल्यांदा असतं. आम्हाला ते सगळं अभ्यास करून वापस त्याच आपण म्हणतो ना हिमतीनं किंवा त्याच इंटरेस्टनी वापस आपल्याला तेवढा अभ्यास करायचा असतो, शेवटपर्यंत तेवढं टिकवायचं असतं. हे सगळं सरांमुळे शक्य झालं. मी असं म्हणाल की माझ्या आयुष्यात माझ्या आणि शीतलच्या आमच्यासारख्या खरंच साध्या मुलींच्या आयुष्यात सरांसारखा देव माणूस आला आणि त्यांनी आमचं आयुष्य बदलवलं. त्यांच्यामुळे आज MBBS सारखी गोष्ट आमच्या नशिबात येणार आहे. कधीच विचार नव्हता केला. मी तर 11वीत असताना विचार सुद्धा केला नव्हता की मी MBBS करू शकते, मी डॉक्टर होऊ शकते. सरांमुळे स्वप्न पाहिलं, आज त्यांच्यामुळेच पूर्ण झालं. माझं पूर्ण यशाचं क्रेडिट मी फक्त सरांना देते. सर, मनापासून थँक्यू.